जरा गोड झाली ना. सध्या काय नाही. चाय पी तर किचन मध्ये काय बघतो? नाही बघते किचन कुठल्या दिशे का कुठल्या तत्व का आता बघते जरा. किचन आग्नेय आहे ना. हा दक्षिण म्हणजे तुमचं आग्नेय तत्व आणि पूर्व म्हणजे वायू. वायू म्हणजे काय वारो. वारो आणि अग्नी एक झाल्यावर काय होतं भडकता. म्हणून वायू तत्व आणि अग्नी तत्वाच्या मधलीची दिशा ते का आग्नेय म्हणतात आणि काही किचन का बघत होत आहे आग्नेय कोपऱ्यात किचन हा काय तुमचं. जबरदस्त. ह्या बरोबर आहे ना. हा या बरोबर. चला आता तुका ना हॉलचा सांगतोय. हॉल काय व्हायचं. होय होय चल चल. यो आमचं हॉल. अच्छा हे मग मी इली हा. येत असता ना गावात मध्ये मध्ये. हॉल बरोबर आहे तुमचं तसं. घराच्या ब्रह्मस्थानीचा घराचा मधलो भाग म्हणजे ब्रह्मस्थान हा आणि हॉल हा तुमचं म्हणजे बरोबर आहे. हॉल ब्रह्मस्थानाकच वय तुमचं तर वास्तुनुसार बरोबर आहे. आणि झोपायची दिशा. झोपायचं मेन आहे ना. झोपायचं मेन म्हणजे झोपूक तुम्हा एक दक्षिणेक बरे असतं बेडरूम आणि नैऋत्याक घरात आजोबा आजी असतात वयस्कर माणसं नाही का नैऋत्याक बरा आणि पश्चिमेक तिन्ही ठिकाणी म्हणजे इथे तुम्ही या बेडरूम मध्ये पण झोपू शकतात आणि नैऋत्याक आजी आजोबा आणि पश्चिमेक तू झोपू शकतास कधी इलाज तर. ठीक आहे तू फिरत असते ना. होय तर म्हणूनच चांगलंय बाहेर असं दिलं तर पश्चिमेक तू झोपू शकतं. तुझ्या इच्छा सगळे पूर्ण होतील पश्चिमेक. देव बरे करू.